तर नमस्कार मंडळी, मी रस्तिका दरी तुमचं आपल्या रॉयल मालवणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. तर मंडळी, आता वाजल्या सकाळचे 9 आणि काल मरणाचं धोधो पाऊस पडलो. हे बघा, जमीन निमकवली दिसत असतली. काल मरणाचा पाऊस पडला आणि त्यामुळे आमच्या विहिरीचा जो पंप होतो तो बंद पडला, म्हणजे घडघडला वगैरे. त्यामुळे जरा काहीतरी खराबी झाली पंपात. त्यामुळे पाणी नाही आज अजिबात योग. त्यामुळे आता आमका पिण्यासाठी पाणी हडून जायचं लागतं विहिरीवरती. आता मी चाललं आहे विहिरीवर. आमच्या घरापासून थोडी लांब असा विहीर, म्हणजे उतार चढाव काढून जायचं लागतं. तर चला मग तुम्ही पण. आणि तुम्ही माझ्या केसांकडे जर दुर्लक्ष करा कधी नाही. तर काल रात्री मी केसांवरती तेल घातलं आणि चपचपीत झाले आहेत सगळे. चंपू दिसतंय. काय म्हणते ही बघा विहीर. पाणी पाणी कळीला पंप आलो. पंप जळलो का खराब झालो बाहेर घेतात सांगतोय. होय पाणी आता कालच त्यांचा काय झाला आणि बऱ्याच दिवशी पाणी भरलेला सगळा खाली भरून घेऊ नाही माहिती पण ना इतकं. आता पंप बिम जळतो तो जळलो काल सकाळी. निमऱ्यात कपडे धुवे होते म्हणजे कंटाळा तापला. आता ही एक फेरी अजून तितके फेरी मारूचे लागतात देवजाने. चल ना बिदला अरे बघ गळता वाटता कशी. होय चढाव चढताना दम लागता. दुसरी ट्रिप मंडळी, दुसरी ट्रिप. आणि हे बघा इथे कोण आहे. हे कोण आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ओळखता का ह्याला? दोघांचा चप्पल नको.
लागत आणि बाकी पण नाही आता ते का जमतली ग जमत काय घे मस्त तुझा घे जड किती जाता ती बघाची बारकी एवढ्या आपणच पाण्यात घेतले जीव काय हेच म्हणता आता नेलांची घेऊन म्हणून अर्धी तर घेऊन तर गेला होता गो बाय पाठी जा मोबाईल टाकूचो हा निघाले पैसे कामाक लागले का देत दिताला तोपर्यंत तू कमव मग देऊया आरामशीर गाठी मारली नको नको ह्या पोराच्या ह्याच्या टाकले कमी कर मग त्याच्यात वर हा मारली काय तिसरी ट्रिप ए टिकल्या टिकल्या काय आहे ती वाट लावून घेतलंय मला काय ह्या केलं शी घाणी आलो मारामारी केलं तोंड बघ असला घाण केलं बघ बघ काय आहे चल पाणी भरूक चल बघ चल चल झुड जरा मंडळींनो चौथी ट्रिप पाणी हाडतो जीव वरते आता तो चढाव काढी सर झाला पाणी भरून 4 पोटी गेलो आणि जाऊन परत दिलो खूप घाम येऊ म्हणजे बघा पाण्यात हरणूक केलं ना 2 कडचा पाणी ना थोडं वगत बसलंय घाम येलो तो आज फॅनाबोडी आणि आता आपल्या धुचे हात कपडे तर मंडळी आता झालेली आज संध्याकाळी आणि आज आमच्याकडे स्पेशल असं बिर्याणी तर आता आजचा आत्या येईल असं आमच्या घराकडे करताच बिर्याणी करता हा गौरव चुलीवरची बिर्याणी ब्लॉग बनवत आहे ब्लॉग इतकं कांदो पुरे तोच वरते घालू ना तो आजीबाई आलेली आहे काकाच्या घराकडनं मग काढलंय बघूया हे बघ सगळे अँगल बघूया दिव्या आलेली आहे गाडीवर बसून आलेली आहे ती आणि बघा तो कुत्रे घाल तोंडात घाल आणि आमची आजीबाई साडी नेसून आलेली आहे मस्त नवीन साडी बिर्याणी तुला आवडते का तुका बिर्याणी आवडता सगळा आवडता मग काय सांगा ती बिर्याणी बरी नाही बिर्याणी मग आवडणार नाही काय करतो म्हणता सगळी बिर्याणी खातात आली सामारा जरा म्हणता आणि विचारता मग सामारा करता काय ना फक्त बिर्याणी तर मंडळी हा रायता मी बनवलेला असाय वा एकदम घमघमाट सुटला बिर्याणीचो हो तर मंडळी आता आम्ही जोग बसलो तर मंडळी आमचं जेवण झालेलं असं आहे बघा हाडका ठेवला ऑगीसाठी तर बाबा कशी होती बिर्याणी आत्यान केलेली तोंड नाही तुका तोंडान बोल कशी होती बाबा बिर्याणी आमचा आता चाललेला असा हे आमचा ऑगी बघा ऑगी आमचा ताव मारतोय चिकनवर चला दिवल्याक सोडूक जाते मी कशाक जाते दिवल्याक सोडूक त्यामध्ये तुमका समजा
मंडळी हे बघा आमची सावंतवाडी आणि हा असा बाळकृष्ण आईस्क्रीम. तर मी आईस्क्रीम खाऊ म्हणून दिलेला असे दिवला म्हणा आईस्क्रीम खाऊ गावला उन्हान सोडत ते काय दिलेला असे. त्यात आम्ही खाणार आईस्क्रीम. बघूया आता आपल्याला काय खायला मिळतंय ते. आईस्क्रीम गेलेला असा बिर्याणी खाली त्यामुळे काय जास्त मोठा घेऊ नाही. आपला आईस्क्रीम घेतला जितक्या तितक्या. मी घेतले पिस्ता, दिव्या दिदीने घेतल्या मँगो आईस्क्रीम आणि पप्पाने पण पिस्ता घेतली मी. साठी बिर्याणी आणलेली आहे डब्यात घालून. गेला मोठा खालती गेला. ओ खालती कसा गेला इतक्या? चोर आहे एक गोट पिताने खाली करता. माका दी एक घोट पळालं मग.